जूनमध्येही राज्यातील नागरिकांना एप्रिल मेचा फील। अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंश सेल्सिअसवर, तर आणखी काही दिवस मान्सूनसाठी वाट पाहावी लागणार। शेतकरी कर्जमाफीमधील अटी शर्तींविरोधात शिवसेना युबीटी रस्त्यावर। छत्रपती संभाजीनगरात ट्रॅक्टर मोर्चा। पोलिसांनी परवानगी नाकारली तरी ठाकरेंचे नेते मोर्चांवर ठाम। नाशिकच्या देवळा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन। तहसील समोर शेतकऱ्यांचं ड्रम बचाव आंदोलन। कॅन त्याचबरोबर ड्रम डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक। मशागतीची कामं खोळंबल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। राष्ट्रवादीच्या देवगिरीवर रात्री उशिरा बैठक। पक्षातील रिक्त पदं भरण्यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा। महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडेंना संधी मिळण्याची शक्यता। रुपाली चाकणकरांच्या जागी वैशाली नागवडे यांना संधीची शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये डॉक्टरांकडून महिलेचा विनयभंग। उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग। अश्लील वर्तन केल्याचा डॉक्टरवर आरोप। निगडी पोलिसांकडून डॉक्टरला अटक। कृष्णा नदीकाठावर पाणी टंचाईचे ढग। कृष्णा नदीतून पाणी उपस्यावर बंदी। जलसंपदा विभागाकडून बंदीचे आदेश। शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्यांवर बंदी। नाशिक गंगापूर धरण परिसरामध्ये पर्यटकांना बंदी। बॅक वॉटर परिसरात जायला पोलिसांकडून मनाई। पाण्यामध्ये उतरणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार। दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांचा निर्णय। नववीच्या कला शाखेच्या पुस्तकात पुन्हा बदल। सिंधू संस्कृतीमधील डान्सिंग गर्ल मूळ रूपात। एनसीईआरटी कडून प्रतिमा पुनर्संचयित केली जाणार। न छापलेल्या पुस्तकामध्ये सुधारित प्रतिमा सूत्र। निलेश घायवळ लंडनमध्ये चौकशीतून उघड। घायवळ बंधूंना आयफोन देणाऱ्याची माहिती समोर। सुमित कांबळेनं उपलब्ध करून दिला आयफोन। सुमित गोवंडी देवनारमधील रेकॉर्डवरचा आरोपी। नीट पेपरफुटी प्रकरणात काँग्रेस आक्रमक। नांदेडमध्ये युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। पेपरफुटीतील दोषींवर कारवाई करावी अशी मागणी। चौथीच्या विद्यार्थिनीकडून फडणवीसांची मुलाखत। विद्यार्थिनीचे प्रश्न आणि फडणवीसांचं मार्गदर्शन। मुलाखत घेत आगळा वेगळा संवाद। फडणवीसांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट। महावितरणकडून पुन्हा एकदा स्मार्ट मीटर सक्तीच्या हालचाली। वीज मीटर संदर्भातल्या मेसेजमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम। कॉमेडियन प्रणित मोरे सेजल पवारच्या अडचणी वाढल्या। दोघांनाही पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स। आज चौकशीसाठी उपस्थित राहावं लागणार। एफडीएच्या कारवाईच्या धास्तीमुळे शटर डाऊन। कारंजाच्या उंबरड्यामधल्या दुकानांना आणि टपऱ्यांना सध्या धास्ती। तपासणी पथक येणार असल्यामुळे सध्या धावपळ। ग्राहकांना बाहेर काढत दुकानं बंद केली।